काळिंच्यात लागलाय का फोन? ओके, नमस्ते मॅडम. मी झाडे उपटू नका नावाच्या एका संस्थेमधून बोलतेय. बागकामासंदर्भातली आवड आहे आपली, त्या संदर्भात आपल्याला इंटरव्ह्यू हवा होता. हो, पण आता आपण बोलताय कोण? हा, मी सौदामिनी बोलतेय, क्षेमसागर नारळ. सौदामिनी? क्षेमसागर नारळ. मी ऍक्च्युली या मॅगझिन साठी काम करत, तर आपण आहात का इंटरेस्टेड असं काही द्यायला? हो, आहे की आहे. तुम्ही काय करता, म्हणजे ऍक्च्युली तुमचं कार्य काय आहे? मी ऍक्च्युली हॉर्टिकल्चर नर्सरी केलं. हॉर्टिकल्चर नर्सरी करण्यापेक्षा मी इथं मध्ये सध्या काम करते. अच्छा. माझं एकंदर नेचर बघून मला इथल्या लोकांनी गार्डनची पण जबाबदारी माझ्यावरती टाकली. म्हणजे तुमच्या तो कामाचा भाग होता गार्डन बघत बसणे. हा, हो, गार्डन बघा म्हणून सांगितल्यानंतर त्याच्यानंतर मला त्याची एवढी आवड निर्माण झाली की आता झाडं माझ्याशी बोलतात. काय सांगताय? हो. कधीपासून? असे बरेच दिवस झाले. कोणत्या भाषेत बोलता? त्यांच्या भाषेत बोलतात. अगदी बरोबर. नर्वस आहे, माझ्यावर आज हे झालं ते झालं, असं म्हणजे जसं आपण कसं एकमेकीला आपल्या भावना शेअर करतो, अगदी झाडं बोलू लागतात तुमच्याशी. पण खूपच छान. झाडं कशा पद्धतीने लावली पाहिजेत. आता एखादा तुम्ही बंगला जर घेतला तिच्यासाठी, बंगला घ्यायला लागेल त्यासाठी? नाही, तसं नव्हे. तुम्ही एखादा बंगला जर आता बघितला की कोणी आम्हाला करून काय होतंय? टुई टुई का वाजवत आहे? मी नाही काय. पुन्हा वाजलं. हा, बोल. तुमच्याकडून काहीतरी वाजतंय. नाही, टुई टुईच वाजते, काहीतरी नाही. हा, बोला. तर म्हणजे आता किचनच्या बाजूला तुम्ही कडीपत्ता, लिंबू त्यासारखी झाडं लावा. तिथल्या बाईला सांगा. कुठल्या बाईला सांगायचं? तुम्ही किती वर्ष झालं हे करताय? आता मी 2006 पासून तरी त्याच्यामध्ये आहे. बापरे, एवढी वर्ष? तुम्ही 2006 वर्ष करताय सगळं? मग असं एखादं झाड 8-9 वर्षात तुम्ही लावलंय आणि त्याचा मोठा वटवृक्ष झालाय, असं काही झालं? असं आहे ना, आता आम्ही वडाचं झाड लावलेलं आहे. वडाच्या झाडाचा काय उपयोग आहे तसं. मग ते वडाचं तेल वांग्यावर म्हणतात, ते कसं काही कशापासून करतात? ते वड्याचं तेल म्हणजे वडे, तळायचे वडे. बर. आणि वांग म्हणजे तळायचं वांग. अच्छा. मग काय याचे काही संबंध नाही. कारण मला असं वाटलं आहे की ह्याच्यावरून. पण काही म्हणा तुम्ही, मला काय वाटलं की वडाच्या झाडाला वांगी लागतात. नाही. व्हेरी फनी. छानच कार्य आहे तुमचं हे. मग कुठून बोलताय? टेलिफोनवरूनच बोलतोय. तुम्ही आता हे सौदामिनी क्षेमसागर नारळ जे म्हणताय, ऍक्च्युली तुमची संस्था आहे कुठे किंवा काय आहे कुठे? पूर्ण महाराष्ट्र व्यापलायच आम्ही म्हणा, कारण झाडे उपटू नका हे सगळीकडेच प्रॉब्लेम सुरू आहे ना मॅडम. निसर्गासाठी हे करावं लागतं, आम्ही स्वतःसाठी काही करत नाही. कळलं मला मॅडम, तुमची मी भावना समजू शकते. बाकी काय म्हणताय? बरं आहे ना? तब्येत बरी आहे ना? हो, ठीक. ओके. माझा पोपट केला. माहिती पण मी तुम्हाला सांगितलं. हो, अगदी. अवेअरनेस जो आहे झाडांबद्दलचा तो खूप चांगला सांगितलं. आणि राधिकाने तुमचा नंबर दिलाय मला. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल सॉरी. नाही, ओके, काही